कपारू खतेस्यो नकरा चलता बाजारी बेसावच्या बाजारी। जय शिवराय मित्रांनो एकदम जबरदस्त आणि एकदम ट्रेंडिंग सॉन्गवरती एकदम नवीन अशी कन्सेप्ट आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर मित्रांनो डेमोमधला व्हिडिओ तुम्हाला जरा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, जो काही बीट मार्क करायला व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे तो व्हिडिओ सगळ्यात अगोदर ॲड करून घ्यायचा आहे। त्यावर ज्या प्रकारे बीट मार्क आहेत त्या प्रकारे तुम्हाला बीटला व्यवस्थित मार्क करून घ्यायचे आणि तुमचा फोटो त्यामध्ये ॲड करायचं। फोटो वगैरे ॲड केल्यानंतर या प्रकारचे तुमचे जे काही बीट मार्क जे काही फोटो असतील ते बीटमध्ये सेट होतील। आता तुम्हाला ज्या प्रकारे मी ॲनिमेशन सांगतोय त्या प्रकारे ट्रान्झिशन आणि ॲनिमेशन ॲड करायचे आहेत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला सुरुवातीला यायचं आहे, पहिला फोटो सिलेक्ट करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, इन ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉलेज अपियर नावाचं एक ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन द्यायचं आहे। त्याची जी काही ड्युरेशन आहे खालची ती तुम्हाला 5 सेकंदवरती ठेवायची आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। इथनं तुम्हाला पेंडुलम 1चं ॲनिमेशन ॲड करायचं आहे। ओकेवरती क्लिक करून पुढच्या फोटोला पेंडुलम 2चं ॲनिमेशन ॲड करायचं। ॲड केल्यानंतर आता पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करा। इन ॲनिमेशनमधनं तुम्हाला रॉक वर्टिकलीचं ॲनिमेशन ॲड करून खालची ड्युरेशन तुम्हाला एकदम फुलवरती सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। पुढे देखील मित्रांनो सेम तुम्हाला ॲनिमेशन लावायचं तर हे जे काही ॲनिमेशन आहे ते तुम्हाला बघू शकता कुठेपर्यंत आपली जी काही 8ची बीट मार्क आहे ह्याच्या मागे जेवढे पण छोट्या बीटमध्ये फोटो आहे त्या सगळ्या फोटोला तुम्हाला हे ॲनिमेशन ॲड करायचं आहे। आता मित्रांनो पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनवरती क्लिक करून क्लिक ओपनचं ॲनिमेशन ॲड करून खालची जी काही ड्युरेशन आहे ती तुम्हाला 1.3 सेकंदवरती ठेवायची आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करा। इन ॲनिमेशनवरती क्लिक करून स्नॅपशॉट्स नावाचं ॲनिमेशन आहे, हे ॲनिमेशन ॲड करायचं आहे। ड्युरेशन तुम्हाला 1.3 सेकंदवरती सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता पुढे एक ट्रान्झिशनचं ऑप्शन आहे। ओके, त्या ट्रान्झिशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ट्रेंडिंगची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि इथं तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। पुल आउटला ॲड केल्यानंतर पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनमधनं तुम्हाला रिपल नावाचं एक ॲनिमेशन आहे, सिम्पली हे ॲनिमेशन घ्यायचं आहे, खालची ड्युरेशन तुम्हाला फुल ठेवायची आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो तुम्हाला इथं ट्रान्झिशनचा जो काही ऑप्शन आहे यावरती तुम्हाला पुल आउटचं आता सांगितलंच मी। आता मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं। नंतर तुम्हाला इन ॲनिमेशनवरती क्लिक टीजर ॲक्ट नावाचं एक ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन ॲड करायचं आहे। ड्युरेशन तुम्हाला फुलवरती सेट करायचे आहे, ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे। नंतर मित्रांनो पुढच्या फोटोला सिलेक्ट करा, इन ॲनिमेशनवरती क्लिक करून आता मित्रांनो इथे बघू शकता रेक्टँगल काय तर इथे ॲनिमेशन आहे, बघू शकता रेक्टँगल आउट, तर हे रेक्टँगल आउटचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो पुढे ट्रान्झिशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता एक सेंट्रोफोल्ड वाईप नावाचं काहीतरी ॲनिमेशन आहे ते ट्रान्झिशन आहे, हे ट्रान्झिशन ॲड करायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती क्लिक करून इथं बघू शकता तुम्हाला इथं वेव अँड स्लाईड अँड वेवचं ॲनिमेशन बघायला भेटते, हे ॲनिमेशन ॲड करायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। पुढच्या फोटोला सिलेक्ट करून इथं तुम्हाला बघू शकता वेव अँड स्लाईडचं ॲनिमेशन दिसते, हे ॲनिमेशन ॲड करून ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती तुम्हाला फुल ठेवायची आहे। आता म्हणजे कॉम्बो आहे म्हणलं फुलच ठेवायला लागणार सोडा। नंतर मित्रांनो पुढच्या फोटोचं जे काही ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे। पुल इन टूचं जे काही इथं ट्रान्झिशन दिसते हे पुल इन टूचं ट्रान्झिशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। पुढच्या फोटोला सिलेक्ट करून नंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, कॉम्बोवरती क्लिक करून इथनं तुम्हाला स्नॅपशॉट्सचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे। खालची जी काही ड्युरेशन आहे ती ड्युरेशन तुम्हाला बघू शकता 1.3 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर लास्टचा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इथे बघू शकता स्पेस क्रॉस हे जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला इथं ॲड करायचं आहे। तर मित्रांनो या प्रकारे ट्रान्झिशन आणि ॲनिमेशन ॲड केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता तुम्हाला इथं बरोबर आपली जी काही 10 सेकंडची बीट आहे, बघू शकता इथं कुठली प्रॉपर जी बीट मी सांगतो 10-11 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे ते डॉटच्या थोडंसं पुढे एक बीट आहे, त्या बीटवरती यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आहे। स्प्लिटची कॅटेगरी इथे मित्रांनो तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। स्प्लिटची कॅटेगरीला सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो इथे तुम्हाला ट्राय मिरर लेअरचा एक इफेक्ट बघायला भेटतोय, तो इफेक्ट इथं ॲड करून घ्यायचा आहे, ओकेवरती क्लिक करायचा आहे आणि हे इफेक्टची जी काही लेंथ आहे ती लेंथ मित्रांनो बघू शकता तुम्हाला प्रॉपर आपली जी काही ही एक बीट आहे आणि ह्याच्या पुढची म्हणजे आपली जी काही 13 सेकंदवरची बीट आहे त्या बीटपर्यंत तुम्हाला ह्याची ड्युरेशन ठेवायची आहे। नंतर इफेक्टला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, फिल्टरला एकदम 0 करायचं आहे आणि जे काही वर्टिकल आहे ते वर्टिकल तुम्हाला तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला प्रॉपरलीरित्या सेट करायचं आहे। आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करा, बघू शकता आपलं जे काही एवढाच एक इफेक्ट ॲड करायचा होता तो आपला ॲड करून झाला आहे। आता मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन इथं बॅक यायचं आहे, ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो जी काही PNG मी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या सिम्पलरित्या ह्या PNGला तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। PNGला ॲड केल्यानंतर
प्रॉपर तुम्हाला फिल स्क्रीनला सेट करून घ्या. फिल स्क्रीनला सेट केल्यानंतर इथे बघू शकता प्रॉपर मी इथे फिल स्क्रीनला सेट केल्या. तुम्हाला वरती आणि खाली मध्ये असं ॲरो पण दिसत आहे. तर मित्रांनो या प्रकारे सेट करून घ्यायची आणि ह्याची जी काही लेंथ आहे ते एकदम लास्टपर्यंत वाढवायची आहे. लास्टपर्यंत वाढवल्यानंतर बघू शकताय ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता मित्रांनो व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती जी काही स्क्रीनवरती सेटिंग दिसत्या ही सेटिंग तुम्हाला ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.